नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना तर 3,000 रुपये जमा होणार आहेत का? मकर संक्रांतीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना जे पेमेंट आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय? संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न वाया घालवता. तर पुढे बघा. तर मोठी बातमी, 3,000 नाहीच पण लाडकींच्या खात्यात 1,500 रुपये खटाखट येणार, राज्य सरकारचा आयोगाकडून निर्देश. बघा, तर आचारसंहिता लागू झाल्याने संक्रांतीला 3,000 रुपये जमा होणार नाहीत, तर डिसेंबरचे 1,500 रुपये खात्यावर येतील आहेत. बघा, मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे. पुढे बघू शकता तुम्ही, सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे तर इथं बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर संक्रांतीला 3,000 रुपये येणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बघा, राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याचे मंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. बघा, त्यावर आता काँग्रेसने आयोगाने धाव घेतली होती. आचारसंहितेच्या काळात अग्रिम स्वरूपाचा लाभ कसा देता येईल, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर आता आयोगाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे की आयोगाने सरकारला लाडकी बहीण योजना लाभ अग्रिम स्वरूपात देण्यात मज्जाव केला आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. जानेवारी हप्ता, फेब्रुवारी हप्ता येऊ शकतो. बघा, जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. बघा, इथं मोठी अपडेट आहे. म्हणजे जानेवारी 1,500 आणि फेब्रुवारी 1,500 असे तुम्हाला 3,000 हे येऊ शकतात. तर असे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच पुढे बघू शकता, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यानं लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य सरकार आयोगाने मज्जाव केला आहे. बघा, तसेच पुढे बघू शकता की मोठी अपडेट काय आहे लाडक्या बहिणींसाठी 14 जानेवारीची पुढे. बघा, तर इथं त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची गोड होणार. 14 जानेवारी मकर संक्रांत, बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. बघा, अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडून विविध तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. बघा, त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे. बघा, मुख्य सचिवांना कळवले होते. बघा, तसेच पुढे बघा, मोठी अपडेट काय आहे, राज्य निवडणूक आयोगाने 4 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिताबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले होते. या बघा, या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे, असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचे नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही. तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. बघा, म्हणजे जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा घेता येणार नाही. जे बोलतं की नवीन फॉर्म चालू करा किंवा त्यांना जो लाभ आता चालू आहे तो देता येणार आहेत, किंवा ॲडव्हान्समध्ये सुद्धा त्यांना लाभ देता येणार नाही. बघा, ॲडव्हान्समध्ये सुद्धा त्यांना लाभ देता येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाने. तर बघा, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि ही सर्वात मोठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप गोड शुभेच्छा लाडक्या बहिणींनो. तर बघा, सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. बघा, अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि बहुतेक लाडक्या बहिणींना 1,500-1,500 जे कालच मेसेज आले, काहींना आज जमा होतील, काहींना काल. बघा, 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. 100% तुम्हाला जो मेसेज आहे तो मेसेज येणार आहे. आणि ज्यांना ज्यांना मेसेज आलेला नाही तर त्यांनी लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगतो तुम्हाला. बघा, अशा काही लाडक्या बहिणी की त्यांना मेसेजसुद्धा आलेला नाही, तर त्यांनी जवळच्या बँकेत जाऊन आपले जे आहे ते बँक खाते तपासायचे आहे. आपली ई-KYC ॲक्टिव्ह आहे का ते पण तुम्ही चेक करा. ठीक आहे.
आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी DBTद्वारे त्यांना खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर पैसे झालेले आहेत. तर अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत ₹1 म्हणजे त्यांना पेमेंट आलेले नाही. तर त्यांना काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा पेमेंट येणार आहे. आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी न्यू अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. सर्वात नवीन आणि मोठी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समधून हो म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे आलेले आहेत. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्ही, तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्लस तुम्हाला आता 19 आणि 20वा हप्तासुद्धा तुम्हाला येणार आहेत. त्या संदर्भात जशी मी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती येत असते, नवीन अपडेट येत असते, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली देण्याचा प्रयत्न करत असतो. जे बी बारीक सुरीक नवीन अपडेट येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.